नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत अतिशय वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी सशुल्क दर्शन पास आता ऑनलाईन काढता येणार आहे. यासाठी मंदिर संस्थांकडून ॲप तयार करण्यात आलंय आणि त्यामुळे आता घर बसल्या सशुल्क पास काढता येणार आहे. 22 जुलैपासून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पंढरपुरात शासकीय पूजेचा मान बागलांच्या अहिरे या शेतकरी दाम्पत्याला मिळालाय. पूजेनंतर गावी परतलेल्या अहिरे दाम्पत्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी भव्य मिरवणूक काढत विठूनामाच्या गजरात परिसर दुमदुमून गेला. कोल्हापुरात कराड तालुक्यातील कुमठा इथे महामार्गावर दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. गेल्या 4 दिवसांपासून दरडीचा काही भाग रस्त्यावर येत होता आणि त्यामुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. आज ही दरड संपूर्ण रस्त्यावर आल्यानं दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घटनेमध्ये दरडीखाली 2 मृतदेह आढळले होते. मात्र आजच्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परभणी जिल्ह्यातील 1.5 लाखाहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार असल्याचं परभणी जिल्ह्यातील महिलांचं म्हणणं आहे. अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी या महिला करतायत. मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डे येथील पोलीस स्टेशन समोरील उड्डाणपुलावर ठिकठिकाणी तडे जाऊन पूल खचलाय. उड्डाणपूल सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं कोकण रेल्वेचा वेग मंदावलाय. मुंबईतून गोव्याच्या दिशेनं जाणारी मांडवी एक्सप्रेस 2 तास उशिरानं तर LTT मडगाव 2.5 तास उशिरानं धावते. तर मंगला एक्सप्रेस हाफा सुपरफास्ट एक्सप्रेस 1 तास उशिरानं धावत आहे. शहापूरमधील गावी खाडे विद्यालय रस्ता शालेय विद्यार्थ्यांसाठी अडथळ्याचा मार्ग बनलेला आहे. शाळेच्या वेळेत हा रस्ता 4 व्हीलर वाहनांसाठी बंद करावा अशी मागणी शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आलेली आहे. मात्र या मागणीकडे नगरपंचायत दुर्लक्ष करत असल्यानं विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. मक्याच्या कसाला कीड लागू नये यासाठी अनेक शेतकरी औषधांची फवारणी करतात. धामणगावातील एका शेतकऱ्यानं देखील त्याच्या शेतात औषधाची फवारणी केली. फवारणी करताना 5 जणांना विषबाधा झाली आहे. त्यातील एक वृद्ध शेतकऱ्याचाही मृत्यू झालेला आहे. तर तिघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाकडून 1 ते 18 वर्ष वयोगटातील 170 मुलांची 2D इकोची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये 37 मुलांच्या हृदयाला छिद्र असल्याचं समोर आलंय. या मुलांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत हृदयविकार शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं आणि चांदीच्या दरात सतत चढ उतार होताना पाहायला मिळतोय. मागील 3 दिवसात सोन्याचे दर प्रतितोळा 1200 रुपयांनी वाढलेत. सोन्याचे दर प्रतितोळा 74,500 रुपयांवर गेल्यानं सोनं खरेदी करणं सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय. वाशिमच्या जयपूरमधील अनुष्का गादेकरनं थायलंडमधील आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलेलं आहे. कझाकिस्तानच्या पैलवानाचा पराभव करत तिनं सुवर्णपदकाची कामगिरी केलेली आहे. यामुळे अनुष्का गादेकरचं सर्वत्र कौतुक होतंय. वाघनखांवरून राजकारण करणं हा शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांना इतक्या दिवसात जे जमलं नाही ते आम्ही केलं. शिवरायांच्या कार्याचा सन्मान आम्ही केला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना खडे बोल सुनावले. काहींच्या मेंदूला बुरशी आली आहे, त्यांची बुरशी काढण्याचं काम करा असं सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं. नाव न घेता त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघनखं साताऱ्यामध्ये आणण्यात आलेली आहेत. यानिमित्त पुरातत्व विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढील 10 महिने ही वाघनखं साताऱ्यातील संग्रहालयामध्ये इतिहासप्रेमींना पाहता येणार आहेत. वाघनखं साताऱ्यामध्ये आली ही अभिमानाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया देत शिवेंद्रराजे भोसले यांनी सरकारचे आभार मानलेत. जे वाघनखांना बदनाम करतात त्यांना हात जोडून विनंती, कृपया बदनामी करू नका. वाघनखांबाबत कुणीही गैरसमज पसरवू नये असं आवाहन करत त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय. ज्या वाघनखांची नोंद इतिहासात आहे त्या वाघनखांबाबत गैरसमज पसरवू नका असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं स्मारक दिल्लीमध्ये व्हावं अशी मागणी सरकारकडे केली आहे. ज्यांना वाघनखं आणायची नव्हती ते म्हणाले वाजत गाजत का आणली नाही. मात्र ब्रिटिश सरकारनं काही अटी लिहून दिल्या. जर अटी शर्ती मोडल्या तर ते केव्हाही वाघनखं घेऊन जाऊ शकतात असं सडेतोड उत्तर शंभूराज देसाई यांनी विरोधकांच्या टीकेला दिलं.
पावसाळ्यात अतिक्रमण तोडता येत नाही हे सरकारला माहीत नाही का, असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला। कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदर करतो, पण पोरगात तोडफोड करणार आणि बाप जाऊन लोकांचं सांत्वन करणार हे चालणार नाही, अशी आक्रमक प्रतिक्रिया जलील यांनी दिली आहे। विशाळगड अतिक्रमण प्रकरणामध्ये सरकारचा कट असून सरकार हे घडवत आहे। अनेक दिवस तणावपूर्ण वातावरण आहे। या प्रकरणात पोलिसांवर कुणाचा दबाव होता, पोलिसांना का अडवलं गेलं नाही, असा सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये एमआयएमच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। एमआयएमच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला। यावेळी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। विशाळगड अतिक्रमण प्रकरणाच्या निषेधार्थ बुलढाण्यामध्ये एमआयएम आक्रमक झाली। दोषींवर कारवाई करून अटक करा अशी मागणी करत या घटनेला संभाजीराजे जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला। विशाळगड हिंसाचार प्रकरणी अकोल्यामध्ये विविध मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या। अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी एकत्र येत हिंसाचार विरोधात निदर्शनं केली। यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवर वाहते, तर कर्ली नदी इशारा पातळीवर वाहते। त्यामुळे बांदा आळवाडी परिसर आणि बांदा मच्छी मार्केटमध्ये पुराचं पाणी शिरलंय, तर अनेक घरांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। कोल्हापूरच्या विशाळगड परिसरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस बरसतोय। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सारंगखेडा परिसरातील पिकं पाण्याखाली गेलेली आहे। शेतीला तलावाचं स्वरूप आलंय। नुकसान झालेल्या भागांचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा मार्गावरील मोरघाट नाल्याला पूर आलाय आणि त्यामुळे चंद्रपुरातून ताडोबाला जाणारा मार्ग बंद झालाय। पर्यटनासाठी आलेले पर्यटक आणि विद्यार्थी मार्ग बंद झाल्यानं अडकले होते। त्यानंतर पर्यटकांना पर्यायी मार्गानं ताडोबाला रवाना करण्यात आलं। नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील नान नदीला पूर आलाय। नदीवरील छोटे पूल पाण्याखाली गेल्यानं काही गावांचा संपर्क तुटलाय। पुरामुळे वर्धा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील गावं प्रभावित झालेली आहेत। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली। रात्रीपासून कोसळलेल्या सरींमुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या नाल्यांना पूर आलाय। त्यामुळे जवळपास सर्वच मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले, तर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनाही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्याच्या 5 तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट आणि समुद्रपूर या तालुक्यातील शाळांना प्रशासनाच्या वतीनं सुट्टी देण्यात आली, तर शाळेमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना पाऊस ओसरेपर्यंत शाळेतून सोडू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या। मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। मात्र शाळांना आदल्या दिवशी सुट्टी जाहीर न केल्यानं सकाळच्या वेळेत शाळेत गेलेले विद्यार्थी पावसाच्या पाण्यात अडकले। यावेळी वाहन चालकांनी त्यांना पर्यायी मार्गानं घरी सोडलं, मात्र जिल्हा व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिक संतापले। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। त्यामुळे प्रशासनानं शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत, मात्र अचानक सुट्टी जाहीर केल्यानं शाळा आणि कॉलेजला जाण्यासाठी निघालेले विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले होते। कोल्हापुरात पावसाचा जोर पुन्हा वाढलाय। पंचगंगा नदीनं यावर्षीच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर 65 बंधारे पाण्याखाली गेल्यानं अनेक ठिकाणांची वाहतूकही विस्कळीत झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये मंडणगड तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानं सखल भागांमध्ये देखील पाणी साचायला सुरुवात झाली आहे। नागपूरमधल्या कॉर्पोरेशन कॉलनीतील नदीला लागून असलेली संरक्षक भिंत जमीन खचल्यानं कोसळलेली आहे। यातील वस्तीत अंबाझरी ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी गेल्यानंतर शासनाकडून ही भिंत बांधण्यात आली होती, मात्र ही संरक्षक भिंत तकलादू असल्याचा आरोप नागरिक करतायत। गडचिरोलीतील आलापल्ली ते भामरागड या महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुलाच्या बांधकामाचं काम हाती घेण्यात आलंय, मात्र मुसळधार पावसामुळे असणारा पर्यायी मार्ग वाहून गेलाय आणि त्यामुळे एका गरोदर महिलेला प्रसूती काळ सुरू असताना जेसीबीच्या बकेटमधून बसून रस्ता पार करण्याची नामुष्की सहन करावी लागली। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घेण्यासह इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या। येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासह तहसील कार्यालयावर अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद मोर्चा काढला। आंबेगाव तालुक्यातील गोहे आश्रमशाळेतील पोषण आहारात अळ्या सापडल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत उबाठा सेनेच्या वतीनं आदिवासी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं।
पीक विम्याच्या मागणीसाठी मयूर बोडे यांचं जाफराबाद येथे गेल्या 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। 5व्या दिवशी बोडे यांची तब्येत खालावली आहे, तरीही अद्याप प्रशासनानं या आंदोलनाची दखल न घेतल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर गेल्या 8 दिवसांपासून ठाकरे गटाचं चक्री उपोषण सुरू आहे। शेतकऱ्यांचा पीक विमा, दिवसा मोफत वीज अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येते। या आंदोलनाला आज माजी खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। अहमदनगरच्या शेवगाव नगरपरिषदेच्या विरोधात भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांनी उपोषण सुरू केले। उपोषणस्थळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून उपोषणाचा दुसरा दिवस सुरू करण्यात आला। यावेळी गोंधळाच्या कार्यक्रमातून विविध मागण्या करण्यात आल्या। बुलढाणा जिल्ह्यातील आसलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांसह पालक आक्रमक झाले। गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षकांची मागणी करून देखील शिक्षक मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। नांदेडच्या रस्त्यांवरील खड्ड्यामध्ये बेशर्माची झाडं लावून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला। उबाठा युवा सेनेकडून हे आंदोलन करण्यात आलं। नांदेड शहरामध्ये ठिकठिकाणी ड्रेनेज लाईनसाठी खोदकाम करण्यात आलं, मात्र तक्रार करून देखील कंत्राटदारानं खोदलेले खड्डे बुजवले नाहीत असा आरोप करण्यात आला। मनमाड शहरातील शाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेलं आहे। अतिक्रमण हटवण्यासाठी अण्णाभाऊ साठेंच्या अनुयायांनी पालिकेच्या निषेधार्थ हाताची घडी आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन केलं। पालिका प्रशासनानं याची दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। भुसावळच्या खंडाळा गावामध्ये विद्यार्थ्यांना वेळेत बस मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांनी बस रोखत रास्ता रोको आंदोलन केलं। भुसावळ आगार व्यवस्थापकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली। लोकसभेत तुम्ही उत्तम काम केलं, आता विधानसभेच्या तयारीला लागा। सत्ता तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही असं आवाहन शरद पवार यांनी जनतेला केलंय। आता फक्त महाराष्ट्रात सर्वसामान्यांच्या हिताचं सरकार आणायचंय, ते आणण्यासाठी तुमची शक्ती हवी आहे अशी साद शरद पवार यांनी घातली आहे। माळशिरसमधून उत्तम जानकर तर बारामतीमधून युगेंद्र पवार आमदार असतील असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी बारामतीतील मेळाव्यात केलं। जागरण साहेबांचं बोकडं साहेबांची आणि वाढप्या कुणाला तरी ठेवलं म्हणून काय तो जागरणाचा मालक होत नाही, त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पवार साहेब जो उमेदवार देतील तोच निवडून येईल असं म्हणत जानकर यांनी अप्रत्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग प्रकरणात अखेर काँग्रेसनं कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे। पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान करणाऱ्या त्या 5 काँग्रेस आमदारांवर कारवाई होणार आहे। झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर तसंच मोहन हंबिडे या 5 आमदारांवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कारवाईचे निर्देश दिले। काँग्रेसच्या आमदारांवर क्रॉस वोटिंगचा आरोप आहे, मात्र त्यातील फक्त 7 आमदारांवर कारवाई करणं चुकीचं ठरेल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। तर चंद्रकांत हंडोरे यांना पडलेल्यांची नावं काँग्रेसला माहिती आहेत, त्यांच्यावर काँग्रेस कारवाई करणार का असा सवालही त्यांनी यावेळी विचारला। शरद पवारांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळालाय। निवडणूक आयोगानं शरद पवारांच्या पक्षाची मागणी मान्य करत पिपाणी चिन्ह गोठवलंय। शरद पवार पक्षाकडून पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे। मोहन भागवत यांनी केलेल्या सुपरमॅनच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। या देशात एक व्यक्ती स्वतःला सुपरमॅन समजते, या सुपरमॅन व्यक्तीबाबत मोहन भागवत बोलले असावेत, मात्र मोहन भागवतांनी मनमोकळेपणानं बोललं पाहिजे असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर देशात सर्वसामान्य नागरिक सुपरमॅन असून मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर भाजपनं चिंतन केलं पाहिजे असं संजय राऊत म्हटलंय। राज्यात विधानसभेचं पडघम वाजू लागलेले आहेत। महायुती आणि महाविकास आघाडी तयारीला लागलेली आहे। अशातच पुन्हा एकदा संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत महत्त्वाचं विधान केलंय। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महाराष्ट्राला माहीत आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात पारंपरिक पद्धतीनं होईल, ज्या पक्षाकडे जागा असतील तो पक्ष ती जागा लढवणार असं विनायक राऊतांनी म्हटलंय। ठाकरे गट विधानसभेला प्रचंड मतांनी जिंकणार असा दावाही त्यांनी केलाय। सोलापूरच्या करमाळा विधानसभेसाठी शरद पवार गटाच्या वतीनं माजी आमदार नारायण पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार नारायण पाटील यांचं नाव फायनल केलं। नाव फायनल होताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात निर्णयाचं स्वागत केलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तौफिक शेख यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभेतून उमेदवारीची मागणी केली आहे। यंदा मी 100% विजयी होणार याचा आत्मविश्वास आहे, त्यामुळे मला उमेदवारी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे। यामुळे महाविकास आघाडीतील माकप आणि शरद पवार गटात शहर मध्य विधानसभेवरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। ट्रिपल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र खूप मागे जातोय, बेरोजगारी 11%वर आली आहे, सरकारची आर्थिक स्थिती बिकट आहे अशी टीका जयंत पाटलांनी केली आहे। देशात महाराष्ट्र भ्रष्टाचारात सर्वात पुढे गेला आहे अशी टीका देखील त्यांनी केली। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिलीप लांडे आक्रमक झाले आहेत। मुंबई जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये दिलीप लांडेंनी कागद फाडले तर निधी मिळत नसल्याची तक्रार देखील त्यांनी केली।
धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे। बीडच्या परळी शहरात कार्यकर्त्यांनी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करत या निवडीचं स्वागत केलंय। यावेळी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून गुन्हेगारी वाढली आहे अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सरकार करतंय, त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय असा हल्लाबोल सुळेंनी केला। शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांनी जालन्यामध्ये जरांगे पाटलांची भेट घेतली। खासदार भास्कर भगरे यांच्यासोबत छगन भुजबळांचे विरोधक माणिकराव शिंदेंनी देखील जरांगे यांची भेट घेतली। आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेली थर्मोवेरिटा या इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अखेर सील करण्यात आलेली आहे। महापालिकेचा 2,77,000चा कर थकवल्यानं कर संकलन विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे। थकीत कर न भरल्यास सील केलेल्या कंपनीच्या मिळकतीचा 21 दिवसानंतर लिलाव करण्यात येणार आहे। दौंडच्या केडगावमधील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेच्या अधीक्षकाच्या पतीनं 3 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। भास्कर निरगुट्टी असं लैंगिक अत्याचार केलेल्या व्यक्तीचं नाव असून या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा उलटल्यानं अपघात झाला। या घटनेमध्ये एक शाळकरी विद्यार्थी ठार झाला असून चालक आणि 2 विद्यार्थी जखमी झाले। चंद्रपूर जिल्ह्यातील नलेश्वर मोहाडी गावात बिबट्यानं शिरकाव करत ग्रामस्थांवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 6 ग्रामस्थ किरकोळ जखमी झालेत। वनविभागानं डार्ट मारून बिबट्याला बेशुद्ध करत पिंजऱ्यात जेरबंद केलं। तपासणीनंतर बिबट्याला पुन्हा जंगलात सोडलं जाणार आहे। परभणी शहरातील रोशनीनगरमध्ये 19 वर्षीय युवकाचा खून झालाय। शाहरुख हुसेन पठाण असं या मृत युवकाचं नाव आहे। या प्रकरणी 4 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जुन्नरमधील महामार्गावर 3 तासांपासून रास्ता रोको सुरूच आहे। जुन्नरचे आमदार अतुल बेनके सुद्धा रास्ता रोकोमध्ये सहभागी झालेत। अंत्यविधीला जमलेल्या नागरिकांमध्ये ट्रक घुसून 4 ठार तर 8 ते 9 गंभीर जखमी झाल्यानं नागरिक आक्रमक झाले। नाशिकच्या अंबड एमआयडीसी परिसरातील इंडियन बँकेवर दरोडा टाकण्यात आलाय। बँकेतील स्ट्रॉंग रूम गॅस कटरच्या सहाय्यानं तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केलाय। मात्र नेमका कोणता ऐवज चोरीला गेलाय याबाबत अद्यापही अस्पष्ट आहे किंवा माहिती मिळाली नाहीये आणि या घटनेनंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांच्याकडून तपास केला जातोय। कल्याण अहमदनगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथे भीषण अपघात झाला। भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं 3 दुचाकी स्वारांना चिरडलंय तर अनेक नागरिकांना देखील धडक दिली आहे। या भीषण अपघातात 5 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय तर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। छत्रपती संभाजीनगरातील वाळूज परिसरातील एका बेवड्यानं मद्यपीनं धुमाकूळ घातलाय। दारू पिऊन एका हॉटेलची आणि पान टपरीची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आलाय। ड्राय डेच्या दिवशी दारू देण्यास नकार दिल्यानं माथेफिरू मद्यपीनं मोठमोठे दगड हॉटेलवर मारून तोडफोड केली आहे। या व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये एसटी चालकाला फिट आल्यानं एसटीचा अपघात झालाय। बस नियंत्रण सुटल्यानं पलटली आणि या बसमध्ये 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते। या जखमी प्रवाशांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं किडनी प्रत्यारोपणाचं रॅकेट पकडलंय। पोलिसांकडून 8 जणांना अटक करण्यात आली आहे। प्रत्यारोपणासाठी बनावट कागदपत्र वापरल्याची माहिती समोर आली आहे। लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय। धोकादायक पर्यटन आणि हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना लोणावळ्यामध्ये खाकीचा धाक असल्याचं पाहायला मिळालं। हुल्लडबाजी करणाऱ्या 17 पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। पंढरपूरहून बेळगावकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना सांगलीमध्ये किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली आहे। मालेगावातील एका सराईत गुन्हेगारासह सुमारे 20 जणांच्या जमावानं ट्रक रोखून वारकऱ्यांवर हल्ला केला आणि जखमी झालेल्या 3 मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।